टाळ्याने आपण स्वागत करावं. मी दादांना विनंती करतो आपण विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करावं. शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी होत आहे. मे महिन्याचा तिसरा आठवडा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे उन्हाची तीव्रता. छत्रपती शिवरायांचं पूजन आपल्याला करायचंय. पुतळ्याचं पूजन करण्यासाठी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला जो पुष्पहार आपल्याला अर्पण करायचा आहे तो पुढे घेऊन यावा अशी आपल्याला विनंती आहे. समोर उभा राहिलेल्या सर्वांना नम्र निवेदन आहे आपण सर्वांनी पुढे स्थानापन्न व्हावं. श्री नारायणी चाइल्ड केअर युनिटचा 13वा वर्धापन दिन भव्य रक्तदान शिबिर संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रक्तदान शिबिराचा शुभारंभ होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ की. माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी शिवरायांना मानवंदना देऊया. शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करूया. दादांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन केलंय. मी संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. बीड मध्ये भव्य असं रक्तदान शिबिर होत आहे आणि शेकडो तरुण या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षण संघर्ष माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रक्तदान होत आहे. मी दादांना विनंती करतो स्थानापन्न व्हावा आणि समोरच्या सगळ्यांना विनंती बसून घ्या. कार्यक्रम सुरू होतोय. सगळ्यांना विनंती बसून घ्या. सगळ्यांनी पुढे बसून घ्या. डॉक्टर प्रदीप शेळके आणि संपूर्ण परिवाराच्या वतीनं या ठिकाणी दादांचं स्वागत आहे. दादांना विनंती आपण या ठिकाणी शाल श्रीफळ घेऊन या ठिकाणी आणि पुष्पहार देऊन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत संपूर्ण शेळके फॅमिलीच्या वतीने हे स्वागत होत आहे. दादांना विनंती करण्यात येत आहे आपण भेटांचा देखील स्वीकार करावा अशी आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीने होत आहे. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे आणि सर्वांना मी विनंती करतो आता आपण पुढे स्थानापन्न व्हावं. दादांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. सर्वांना आग्रहाची विनंती आपण समोर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि दादांचं मनोगत आपल्याला ऐकायचंय. श्री नारायणी चाइल्ड केअर युनिटचा 13वा वर्धापन दिन आणि भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. डॉक्टर प्रदीप शेळके सर यांच्या सुरेख संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि या ठिकाणी अनेक धन्यवाद. मी माननीय डॉक्टर प्रदीप शेळके सर यांच्या श्री नारायणी चाइल्ड केअर युनिटचा 13वा वर्धापन दिन होतोय आणि कृपया थोडस आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. दादांना पुढे कार्यक्रम आहे आणि आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून दादांचं स्वागत करूया. सांगण्याचा हेतू एवढाच आहे 13वा वर्धापन दिन होतोय श्री नारायणी चाइल्ड केअर युनिटचा आणि मे महिन्यातला तिसरा आठवडा सुरू आहे. सध्या रक्ताचा तुटवडा आहे आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या आपल्या सगळ्यांचं कार्य धुरंधर असं नेतृत्व असणाऱ्या दादांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं शुभारंभ व्हावा अशी डॉक्टर साहेबांची इच्छा होती आणि दादांनी या ठिकाणी निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी दादा उपस्थित आहेत. डॉक्टर साहेबांनी या सुरेख अशा कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यासाठी डॉक्टर प्रदीप शेळके सर यांचं आपण सगळेजण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. डॉक्टर अमृताताई यांचंही त्यांच्या पाठीशी खंबीर साथ आहे आणि या सामाजिक उपक्रमाचं आयोजन आहे. दुःखितांचे दुःख जाऊ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. अतिशय संवेदनशीलपणे या उन्हाळ्यात या कडाक्याच्या उन्हाळ्यात या रक्तदान शिबिराचं आयोजन आहे आणि असंख्य तरुण या रक्तदान शिबिरात सहभागी झालेत. मी संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील आदरणीय दादांना विनंती करतो
या रक्तदान शिबिराच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपण व्यक्त व्हावं. तत्पूर्वी दादांच्या समवेत असलेले सर्व मान्यवर मी सर्वांचं शब्दसुमराने स्वागत करतो आणि यानंतर दादांचं आपण सगळेजण जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अशी विनंती करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मला मी विचारलेलं आपण रक्तदान शिबिर ठेवलंय त्याबद्दल डॉक्टर साहेब आणि तुमच्या टीमचं खरोखर मनापासून आभारी आहे, धन्यवाद आहे. कारण खरंच तर खूप गरजेचं आहे, पण नेमकंच माझ्याजवळ नाही. त्यांना जरा 2-4 वाटल्या दिल्या ज्यांजवळ आहे ते काना जरा सगळेजण गरजेचं आहे. एखादा कोणाचा तरी जीव वाचणार आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाला तरी जीव वाचणार आहे, कोणाला तरी ते आवश्यक लागणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी द्या असं म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच द्या. 1 दिवस 2 दिवस एकच दिवस म्हणलं बीडच्या लोकांनी सगळ्या बीडकरांना आवाहन करा. आपल्या वतीनं पण मी पण करतो, सगळ्यांनी येऊन इथं रक्तदान करा, कारण ते आवश्यक आहे. रक्ताचा तुटवडा झाला असं म्हणजे ते होऊ देऊ नका. सगळ्यांनी रक्तदान करा. पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांनी शिबिराचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण नारायणगडावर जायला उशीर झाला, बाबाजी तिथं वाट बघायला म्हणून तिकडेही जाणं गरजेचं आहे. कारण नारायणगडावरच्या कार्यक्रमाच्या मैदानाची कामे आपल्याला करायची, काय व्यवस्था तिकडे व्यवस्था कशी केली. कारण तिथं करोडोनं मराठा समाज येणार, त्यांची हडबड नाही झाली पाहिजे, ते तडफडले नाही पाहिजे. कारण अंतरवालीत 2.5 महिने तयारी केली तरी पण समाजाचे खूप हाल तिथं झाले. आपल्या मायबाप समाजानं काय हाल झाले ते नाही सांगितलं आणि कधी समाज सांगणार पण नाही. परंतु पाठीमागचा अनुभव आपल्याला प्रचंड आहे. पाठीमागं अंतरवालीत 2.5 महिने तयारी केली, 170 करोड होतं कार्यक्रम. जो कार्यक्रम 900 करोड आणि 6 करोड मराठा येणार. तिथं एकदा आवाज आला नाही तर दुसऱ्यांदा सभा घ्यावी लागली. एकाच मैदानावर 2दा सभा घेतल्या. जर इथं पण तसं झाला, आवाज नाही आला तर तिकडचा आवाज येणार नाही. तिकडचे लोक तिकडे आवाज येतो तिकडे आणि उगत जास्तीची ढकलाढकली नको. आत्तापर्यंत आंदोलनाला आपण कसलंच गालबोट लागू दिली किंवा डाग सुद्धा लागले. मुंबईपर्यंत आपण गेलो तरी पण सगळे शांततेत यश मिळून आपण वापस आले. इथं तर 6 करोड नारायणगडातल्या वरती असणाऱ्या मैदानावर बी मराठीच असणार आहेत आणि पालख्याला सुद्धा आसपासचा गडाच्या आसपासचा 10 ते 12 किलोमीटर वापरून टाकणार आहेत मराठी. म्हणजे पूर्वी जशा छावण्या पुढे होत्या त्यापेक्षाही भयंकर ताकदीनं मराठा समाज हे करणार. आसपासच्या खेड्यांना सुद्धा खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार. त्यामुळे मराठ्यांचा आत्ताची तयारी पाहता खेड्यापाड्याची प्रचंड तयारी. लोक गावागावात रॅल्या काढायला लागले, घरोघरी जाऊन जागृती करायला लागले की नारायणगडाकडे. आपल्या आसपासचे सगळे जिल्हे ताकदीनं कामाला लागले. पण नारायणगडावरती काय तयारी? हे बघा, मी हट्टी नाही, सभा झालीच पाहिजे. ते हट्ट घेऊन उपयोग नाही. सभा झालीच पाहिजे, हट्ट झाला, पण लोकांचे हाल होतील का? लोकांना ती काही गैरसोय होणार नाही ना. लोकांचे हाल नाही झाले पाहिजे ही सगळी काळजी आपल्याला घ्यावं लागणार. कारण गडावरती इतका समाज येणार म्हणल्याच्या नंतर बीड जिल्ह्यातल्या समाजाचंही नाव खराब नाही झालं पाहिजे, गडाचं पण नाही झालं पाहिजे. महाराष्ट्रातून येणारा समाज त्यांचं सुद्धा हरकत नाही झालं. लोक साध्या कारणावर पडले नाही पाहिजे.
रात्र आहेत, आमदाराचा वेळ राहणार आहे, दिवस पण राहणार आहे, तरी पुरणार नाही. कारण ट्रॉफिक काढायला दिवस जाणार आहे. त्यामुळं रात्री पण सगळा राहणार गडावरती ऐकायला सगळे लोकच असणार. तर माता माऊली लेकर आहे गडावरती प्रचंड काट्या पण आहे आणि झुडपं पण आहे. सगळी साफसफाई पूर्ण करायची झाली पाहिजे. मला सांगितलेली माहिती गड 3.5 किलोमीटर भरतो फक्त गड. मग ही साफसफाई त्याच्यावरती आवाजासाठी तुम्हाला हेच मारावं लागणार. 1 फेज 2 फेज असे 100च्या आसपास. म्हणजे कोणत्याही नियोजन केलेल्या फेजमध्ये त्रास झाला तरी तिथपर्यंत गाडी गेली पाहिजे किंवा तिथपर्यंत सोयीसोय गेली पाहिजे. आमचे 50,000 सोयीसोय चटणीला बी पुरले नाही माझं पूर्ण होते मेळ सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सापडले इतके गळून गेले होते. लोकांना ढकलू हात सुटले होते, काहीचे पाय सुटले होते. कोण पुढं बसला मेळ आमच्या तर सापडले ड्रोन आणखीन सापडले. इतके मराठी टप्पे आलेले होते. इथं काय तयारी आहे काय नाही आपण बघितलं पाहिजे. कारण दिवस कमी हातात आणि मराठ्यांची जर एकदा रांग लागली ना तर गडावर आधी 2 दिवसच लागणार. मग तिथली व्यवस्था कशी, दवाखान्याची व्यवस्था झाली का, पाण्याची व्यवस्था झाली का, तिथली साफसफाई सगळं आवाज सगळ्या माणसांपर्यंत जाणार का. आवाज जाणं लय गरजेचं. आवाज जर प्रत्येक माणसापर्यंत गेला लोक जागेवर बसतात. पण आवाज जर नाही गेला जिकडं आवाज येतो तिकडं लोकांची लोक होते. खाली बसलेल्या लोकांना ढकला ढकली होती. कारण हे अंतर्गत आम्ही सगळं बघितलं. त्यामुळे आपल्याला आज तिकडं जाणं गरजेचं आहे. आपण पण सगळे तिकडं गडाकडं चला आपण बघूयात तिथं काय तयारी काय नाही. कारण आपली जबाबदारी आपण प्रत्यक्ष जाऊन बघितलं पाहिजे तिथं काय तयारी केली काय करायची. सगळ्या विषयावर तिथं आपण पाणी करताना चर्चा करू. कारण तिथं काय बैठक नाही. आपण पाणी प्रत्यक्ष करू काय होईल, किती तयारी होईल, किती लोकांपर्यंत होईल, आता किती एकर नीट होऊ शकतं किंवा किती एकर नीट केलंय हेही बघणं खूप गरजेचं आहे. 900 एकर तर पुरत नाही. कारण तयारी बघता ते हिंगोलीने एक काही शहरातून ते 2 का 3 लाख गाड्या काढल्या त्या शहरातून आणखी जिल्ह्यातून काढायचं. म्हणजे एकूण सगळं आपल्याला आढावा घेणं काय करायचे काय केलं पाहिजे. त्यामुळे गडाकडे जाणं आज खूप गरजेचं. डॉक्टर साहेबांना बोलवलं आम्ही कधी पण येतो, कधी नाही म्हणत होतो. आमच्या रस्त्यात पार झाला आहे. एक जण म्हणतो इकडून गाडी टाका, दुसरा म्हणतो नाही तिकडून गेली तरी तिथेच तरी गाडी. म्हणजे रस्ते सुद्धा आमच्या ड्रायव्हराच्या पार झाले तर सगळ्या लोकांचा पार झाले. त्यामुळे दुसऱ्या वेळेस आणखीन जास्तीचा वेळ देऊन आणखीन कार्यक्रम करू. सगळ्यांना विनंती करतो आपण रक्तदान सगळ्यांनी करावं. डॉक्टर साहेबांना आणि त्याच्या टीमला